नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण युरोपियनचं भारतात आगमन कशा पद्धतीने झालं, कशासाठी झालं आणि का झालं या जे काही सर्व प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळून जातील। हे जे काही लेक्चर असेल ते शेवटपर्यंत बघायचं आहे, नक्कीच तुम्हाला या लेक्चरचा फायदा होणार आहे। आपल्या बॅचेसमध्ये जे काही शिकवलं जाणार आहे, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जे काही शिकवलं जाणार आहे त्याचा एक हा डेमो लेक्चर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे, अभ्यासायला मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या आपल्या लेक्चरला। आता इथे कसं सुरुवातीलाच आपण बघूयात की जे काही आपली बॅच आहे, ठीक आहे, ही जी काही बॅच आहे कंबाईन पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे। या अगोदर म्हणजेच काय, मागच्या वर्षी सुद्धा आपण विजेता नावाची बॅच सुरू केली होती। त्या बॅचचा जो फायदा आहे तो सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी झालेला होता। आपले बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी पूर्व परीक्षेची जी काही परीक्षा आहे, पूर्व परीक्षा, ती त्या ठिकाणी त्यांनी पास केलेली होती, ठीक आहे। त्यामुळे या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। पण यावेळेस जी काही बॅच असणार आहे या बॅचेसमध्ये आपण काही सुधारणा केलेली आहे, ठीक आहे। प्रत्येक विषयासाठी एक वेगवेगळा शिक्षक तुम्हाला इथं मिळणार आहे। त्याचप्रमाणे ही जी काही बॅच आहे ती 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता हिचे ॲडमिशन सुरू असणार आहेत। त्यामुळे आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे ते सर्वांनी त्या ठिकाणी इन्स्टॉल करून ठेवायचं आहे। उद्या संध्याकाळी 7 नंतर तुम्हाला ॲप्लिकेशनवरती बॅच दिसून जाईल। पुढे बघा, या बॅचचे जर तुम्हाला वैशिष्ट्य बघितले तर ही जी काही बॅच असेल या बॅचमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहेत। त्याचप्रमाणे बघा, एक लेक्चर कितीही वेळा तुम्हाला बघता येईल, ठीक आहे। असं एक कोणतंही बंधन याच्यामध्ये आपण ठेवलेलं नाही की एक जो काही व्हिडिओ असेल तो तुम्ही 4 वेळा बघू शकता, 3 वेळा बघू शकता, असं कसलंच बंधन याच्यामध्ये नाही। एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता, कुठेही तुमच्या वेळेनुसार सुद्धा तो बघू शकता। त्याचप्रमाणे हस्तलिखित नोट्स सुद्धा आहेत। त्यानंतर दर्जेदार प्रश्नांसह टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि त्या टेस्ट सिरीजचं विश्लेषण स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर बघा, PYQचं विश्लेषण आहे, अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहोत, ठीक आहे। आता या बॅचचा जो काही कालावधी आहे तो किती दिवस असणार आहे, 80 दिवस इतका। किती? 80 दिवस इतका या बॅचचा कालावधी असणार आहे। आणि याची जी काही फीस आहे मग ती किती आहे, 1538 रुपये। किती? 1538 मध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येणार आहे। या बॅचची जर बघितलं ॲक्च्युअल जी काही फीस आहे ती किती आहे, 2500 रुपये इतकी आहे। मात्र पहिले जे काही 300 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठीच हे 1538 मध्ये तुम्हाला ते ॲडमिशन करता येणार आहे। तर सुरुवातीचे काही 300 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठीच हे डिस्काउंट ऑफर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर इथं नंबर सुद्धा दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करून बॅचबद्दल अधिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी विचारू शकता, ठीक आहे। ही बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून ठेवा। जसं बॅच त्याच्यामध्ये ॲड होईल तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्या ॲडमिशन घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे बघा, अभ्यास मित्र नावाचं आपलं इंस्टाग्रामला सुद्धा पेज आहे, तिथं सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता। या आपल्या इंस्टाग्रामच्या पेजेसवर अभ्यास पूर्ण जे काही रील्स आहेत ते तुम्हाला इथं त्या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे, ठीक आहे। त्यासाठी हे पेज सुद्धा तुम्हाला फॉलो करायचं आहे। आता आपल्या टॉपिककडे वळूया, ठीक आहे। आपल्या टॉपिकचं नाव काय आहे, युरोपियन लोकांचं भारतामध्ये आगमन कशा पद्धतीनं झालं, का झालं आणि कशासाठी झालं, या सर्व प्रश्नांचा जो काही आन्सर आहे ते तुम्हाला या लेक्चरमधून मिळणार आहे। त्याचप्रमाणे हे जे काही युरोपियन कंपन्या आहेत, मग कोणती कंपनी भारतामध्ये पहिली आली, कोणती त्याच्यानंतर आली, हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण की यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे। हे आपण सुरुवातीला त्या ठिकाणी अभ्यासून घेऊयात। आता सुरुवातीला जर आपण बघितलं, आता या युरोपियन लोकांना भारतामध्ये का यायचं होतं, तर बघा, युरोपियन लोकांना भारतामध्ये येण्यामागचं महत्त्वाचं कारण काय होतं, तर इथले जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत, काय मसाल्याचे पदार्थ लक्षात ठेवायचं आहे। मसाल्याचे पदार्थ जे आहेत भारतामधले, या मसाल्याच्या पदार्थाचा जो काही व्यापार आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये युरोपियन जे काही लोक होते ते इथल्या मसाले पदार्थाचा जो काही व्यापार आहे तो करायचे, ठीक आहे। आता भारतीयांकडून हे मसाल्याचे पदार्थ घ्यायचे, युरोपमध्ये विकायचे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तो मुनाफा त्यांनी कमवलेला होता। आता त्यातल्या त्यात जर आपण बघितलं, मसाल्याचे पदार्थ म्हणजेच काय, तर इथली जी काही काळे मिरी आहे, ठीक आहे, काय काळे मिरी लक्षात ठेवायचं आहे। जे काही काळे मिरी होते भारतामध्ये पिकवले जाणारे, यांना युरोपमध्ये अधिक मागणी होती, ठीक आहे। तिथल्या जेवणामध्ये जर आपण बघितलं तर काय केलं जायचं, काळे मिरीचा वापर केला जायचा, ठीक आहे। काळे मिरी वापरून त्या ठिकाणी तिथलं जेवण बनवायचे। भारतामध्ये जरी आपण बघितलं तर हे जे काही पोर्तुगीज आहेत, पोर्तुगीज येण्यापूर्वी भारतामध्ये सुद्धा लोक काय करायचे, आपल्या जेवणामध्ये तिखट म्हणून काय वापरायचे, तर हे काळी मिरी वापरायचे, ठीक आहे। तिखट म्हणून ते काय वापरायचे, आपल्या जेवणामध्ये काळी मिरी वापरायचे। मग जसं पोर्तुगीज भारतामध्ये आले
त्यांनी काय केलं आहे, आपल्याबरोबर मिरची घेऊन आलेली आहे. मग मिरचीची इथं लागवड झाली. मग पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर मिरचीचा सुद्धा वापर भारतीय जेवणामध्ये होऊ लागलेला होता. त्याचप्रमाणे पोर्तुगीजांनी अजून काय काय आणलेलं होतं भारतामध्ये, तर तंबाखू सुद्धा त्यांनी आणलेला आहे बघा. ठीक आहे, तंबाखू सुद्धा आणलेला आहे. त्याचबरोबर आलू सुद्धा आणलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे टोमॅटो जे आहे, टमाटर सुद्धा कोणी आणलेला आहे, तर ह्या पोर्तुगीजांनीच हे पिकं जी आहेत ती भारतामध्ये आणलेली आहे. ठीक आहे, मिरची असेल, तंबाखू असेल, आलू असेल, टमाटर असेल, हे जे काही पदार्थ आहेत किंवा हे जे काही पिकं आहेत ते कोणी आणलेले आहेत भारतामध्ये, या पोर्तुगीजांनी आणलेले आहेत. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, मसाल्याच्या पदार्थाचं जे काही उत्पादन आहे ते त्यांच्याकडे होत नव्हतं. मोठ्या प्रमाणावर मसाल्याचे काही पदार्थ आहेत ते कुठे उत्पादित होत होते, भारतामध्ये होत होते. त्यामुळे भारतीय मसाल्याच्या पदार्थांना युरोप असेल, अरब असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. मग झालं काय होतं, तर त्या ठिकाणी बघा पुढे काय झालं होतं, तर एक घटना घडली होती. त्या घटनेमुळे काय झालेलं आहे, या युरोपसोबतचा, भारतासोबतचा युरोपियांचा जो काही व्यापार आहे तो खंडित झाला होता, बंद झाला होता. मग ती घटना कोणती होती ते आपण पुढे अभ्यासणारच आहोत. ठीक आहे, पुढे ते अभ्यासणारच आहोत. चला आता बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, आता भारत असेल किंवा युरोप असेल यांचा जो काही व्यापाराचा संबंध आहे तो या ठिकाणी या कंपन्या किंवा हे युरोपियन लोक भारतामध्ये आले तेव्हा सुरू झाला होता का, तर नाही. यांच्याही आधी म्हणजेच कधी प्राचीन काळापासून हा जो काही व्यापार आहे भारतासोबतचा तो युरोपियांचा त्या ठिकाणी सुरूच होता. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, भारत आणि युरोप यांचा जो काही व्यापार आहे तो कुठून, प्राचीन काळापासूनच त्या ठिकाणी होता. या दोन्ही देशांमध्ये जे काही व्यापार संबंध आहेत ते प्राचीन काळापासूनच होते. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं मध्ययुगामध्ये सुद्धा काय, तर या ठिकाणी हे व्यापार सुरूच होता. ठीक आहे, मध्ययुग असेल किंवा प्राचीन काळ असेल, प्राचीन काळापासून त्या ठिकाणी हे व्यापार सुरू होता. मग पुढे बघा काय झालं होतं, युरोपियन बाजारपेठांमध्ये भारतातल्या मालाला त्या ठिकाणी प्रचंड मागणी होती. काय, भारतातल्या मालाला प्रचंड त्या ठिकाणी मागणी होती. त्याचप्रमाणे बघा विशेषतः कशाला मागणी होती, तर मसाल्यांच्या पदार्थांना. ठीक आहे, कशाला विशेषतः मागणी होती, तर मसाल्यांच्या पदार्थांना या ठिकाणी विशेष मागणी त्या होती. मग झालं होतं काय, हा जो काही व्यापार सुरू होता या व्यापारामध्ये एक अडचण आली. अडचण म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी बघा या मार्गावर काय होतं, एक प्रमुख व्यापारी केंद्र होतं, त्याचं नाव काय आहे, कॉन्स्टँटिनोपल. ठीक आहे, आता हे जे काही कॉन्स्टँटिनोपल शहर आहे तुर्कस्तानमधलं ते त्या ठिकाणी कोणी जिंकून घेतलेलं होतं, तुर्कांनी. ठीक आहे, ऑटोमन तुर्कांनी हे जे काही शहर आहे ते 1453 मध्ये त्यांनी जिंकून घेतलं. मग हा जो काही युरोप सोबत व्यापार होता किंवा भारतातून युरोपकडे जाण्याचा जो काही मार्ग होता तो या तुर्कांनी बंद करून टाकलेला होता. त्यामुळं काय, तर भारताकडे जाण्याचा एका नव्या मार्गाची गरज यांना निर्माण झालेली होती. आणि पुढच्या काळामध्ये जे काही साहसी खलाशी होते मग ते कुठं निघालेले होते, भारताकडे जाण्याचा नवा मार्ग शोधायला. ठीक आहे, बघा बऱ्याचदा आपण काय म्हणतो की भारताचा शोध जो आहे तो वास्को द गामा याने लावलेला आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे का, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. भारताचा शोध त्याने लावलेला नाही, तर भारताकडे जाण्याच्या नवीन मार्गाचा शोध या वास्को द गामाने लावलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नवीन सागरी मार्गाचा जो काही शोध आहे तो वास्को द गामाने लावलेला आहे. भारताचा शोध आपण म्हणू शकत नाही, कारण की आपण जर बघितलं हा जो काही व्यापार आहे तो कधीपासून सुरू होता, प्राचीन काळापासूनच हा व्यापार त्या ठिकाणी सुरू होता. त्यामुळे नव्यानं शोध लावायची काही या ठिकाणी घटना घडण्याची काही आवश्यकता नाही. जर आपण बघितलं तर काय होतं, फक्त जो काही नवा मार्ग आहे, कसा मार्ग, सागरी मार्गाचा शोध त्या ठिकाणी या वास्को द गामाने लावलेला आहे, ना की भारताचा शोध. हे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला इथं फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, आता हे जे काही एक एक खलाशी आहेत किंवा जे काही साहसी प्रवासी आहेत ते त्यांनी काय केलेलं आहे, तर भारताकडे जाण्यासाठी मार्गक्रमण केलेलं आहे. ठीक आहे, भारताकडे जायला ते एक प्रवासी जे आहेत ते निघालेले होते. मग या सर्वांमध्ये जर आपण बघितलं, कारण की युरोपमध्ये स्पर्धा लागलेली होती की कोण त्या ठिकाणी सर्वात आधी भारताकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधेल आणि भारतामध्ये जो काही मसाल्याचे पदार्थ आहेत ते मसाल्याचे पदार्थ युरोपमध्ये नेईल आणि त्या ठिकाणी प्रचंड नफा कमवेल. यासाठी काय झालं होतं, या दोघांमध्ये स्पर्धा लागलेली होती. अशात जर आपण बघितलं, पोर्तुगीज असेल त्याचप्रमाणे स्पेन असेल, हे जे काही दोन देश आहेत ते काय होते, या सर्व युरोपियन देशांमध्ये हे आघाडीवर होते. मग यांनी काय केलेलं आहे, तर तुर्कांशी संबंध न येता एका वेगळा मार्ग जो आहे तो कशा पद्धतीनं शोधता येईल यासाठी यांनी प्रयत्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होते. मग अशातच जर आपण बघितलं, पोर्तुगीजांचा एक व्यक्ती होता, त्याचं नाव काय आहे, बार्थोलोम्यू डायस आहे. ठीक आहे, मग हा जो काही डायस आहे तो काय होता, तर भारताकडे जाण्याचा जो काही नवीन मार्ग आहे किंवा भारताकडे जाण्याचा जो नवीन सागरी मार्ग आहे तो शोधण्यासाठी तो निघालेला होता. ठीक आहे, मग असा निघालेला पहिलाच व्यक्ती कोण आहे, तर लक्षात ठेवायचं आहे बार्थोलोम्यू डायस आहे. ठीक आहे, याने काय केलेलं आहे, पहिल्यांदा तो
युरोपमधून निघाला आणि कुठे निघालेला होता, मग तो भारताच्या शोधासाठी निघालेला होता. भारताकडे जाण्याच्या सागरी मार्गाच्या शोधासाठी तो निघालेला पहिला युरोपियन व्यक्ती आपण याला म्हणू शकतो. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, बीडी. ठीक आहे, बार्थोलोम्यू डायस बीडी असं तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, महत्वाचं आहे. मग हा बार्थोलोम्यू डायस जसा निघाला तर आपण बघू शकतो याच्यामध्ये तो हे जे काही पोर्तुगाल आहे, या पोर्तुगालमधून तो त्या ठिकाणी निघाला. मग असा त्याने काय केलेलं आहे, तर या ठिकाणी आफ्रिकेचा जो काही दक्षिण किनारा आहे त्या दक्षिण किनाऱ्याला त्याने त्या ठिकाणी येऊन पोहोचला. मग जसा तो या ठिकाणी येऊन पोहोचला, पण काय झालं होतं, याच्या सोबतचे जे काही व्यक्ती होते, याच्या सोबतचे जे काही सहकारी याच्या सोबत होते, मग हे काय झाले होते, तर हा प्रवास करून कुठेतरी थकलेले होते. मग यांनी काय केलेलं आहे मागणी, की आम्हाला कुठेतरी आता थांबायचं आहे, कारण की हा जो काही पाण्यातला प्रवास आहे तो आता खूप दिवसाचा झालेला आहे. मग आपण कुठेतरी जमिनीवर थांबू, अशा स्वरूपाची जी काही मागणी आहे ती याच्या सहकार्यांनी या डायसकडे केली होती. मग त्यानुसार त्याने तो कुठे जाऊन पोहोचलेला होता, तर लक्षात ठेवायचं आहे, आफ्रिकेतल्या या दक्षिण टोकाला जाऊन तो पोहोचलेला होता. मग इथं त्यांनी काय केलेलं आहे, तर मुक्काम रात्री केलेला होता. इथं त्यांची पार्टी झाली, त्याच्यामध्ये त्यांचं जर आपण बघितलं सोमरस वगैरे त्याच्या सहकार्याने घेतला. मग जसं त्यांनी ते पेय पिलं तसं काय झालेलं आहे, की त्यांनी त्या ठिकाणी राजासोबत आपला जो काही खलाशी होता त्याच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. यांच्यामध्ये त्या ठिकाणी भांडणं झाली. मग यांनी काय केलेलं आहे याच्या सहकार्याने, की पुढचा जो काही प्रवास आहे तो करायला यांनी नकार दिला होता. मग जर आपण बघितलं तर हा जो काही खलाशी होता त्याच्या विरोधातच या ठिकाणी याच्या सहकार्याने भूमिका घेतली होती. म्हणून या डायसच्या जीवनामध्ये काय झालं होतं, तर एक स्ट्रोम आलं होतं. म्हणून त्यानं काय केलं होतं, या ठिकाणाला त्याने बघा काय नाव दिलं आहे, केप ऑफ स्ट्रोम नाव दिलं होतं. सुरुवातीला काय नाव दिलं होतं याला, केप ऑफ स्ट्रोम. कारण की याच्या आयुष्यामध्ये इथं काय आलं होतं, तर स्ट्रोम आला होता. ठीक आहे, कारण की हे जे काही त्याचे सहकारी होते त्यांनी पुढचा प्रवास करायला काय दिला होता, नकार दिला होता आणि याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी विद्रोह केला होता, उठाव केला होता. म्हणून त्यानं काय त्याच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी स्ट्रोम आला. म्हणून त्यानं या जागेला नाव काय दिलं होतं, केप ऑफ स्ट्रोम असं नाव दिलेलं होतं. मग तो इथूनच मग काय आहे, तर पुढच्या काळामध्ये याचे सहकारी जे आहेत ते पुढे जायला तयार नव्हते. म्हणून तो इथूनच मागे फिरला आणि परत आपल्या देशामध्ये गेला. मग इथं कोण होता राजा, तर लक्षात ठेवायचं आहे हेनरी द्वितीय नावाचा राजा होता इथं. ठीक आहे, हेनरी द्वितीय नावाचा राजा होता. मग तो या राजाकडे गेला. मग राजाला त्याने ही घटना जी आहे ती सांगितली आणि हे असं मी नाव त्या ठिकाणी याला दिलेलं आहे. मग राजाने सांगितलं की तू इतका लांबचा प्रवास केला, चांगला प्रवास केला आणि तू नाव असं का दिलं. त्यामुळे त्यावेळेस मग त्या ठिकाणी या राजाने काय केलं आहे, हे नाव बदलायला सांगितलं. मग पुढे याचं नाव काय ठेवण्यात आलं होतं, केप ऑफ गुड होप असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, केप ऑफ गुड होप असं नाव याचं ठेवण्यात आलेलं आहे. स्ट्रोम नाव कट करून केप ऑफ गुड होप जे आहे हे याला नाव देण्यात आलं होतं. त्याचाच मराठीमध्ये अर्थ काय होतो, आशेचे भूशिर. काय अर्थ होतो त्याचा, आशेचे भूशिर असं त्या ठिकाणी याचा अर्थ होतो. ठीक आहे, काय म्हणून ओळखतो आपण आज त्याला, केप अग्लूस म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. ठीक आहे, केप ऑफ गुड होपला काय म्हटलं जातं, केप अग्लूस असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत जो आहे तो हा डायस येऊन पोहोचला होता. मात्र त्याच्या सहकार्याने काय केला होता, विद्रोह केला होता. म्हणून त्याला पुढचा जो काही प्रवास आहे तो करता आला नाही आणि परत तो आपल्या मायदेशी परतलेला होता. आणि त्यानंतर जर आपण बघितलं पुढे हे जे काही नाव आहे ते याला देण्यात आलेलं होतं. नाव काय देण्यात आलं होतं, केप ऑफ गुड होप असं नाव देण्यात आलं होतं. इथं सुद्धा आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारून झालेला आहे. ठीक आहे, इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारून झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, बार्थोलोम्यू डायस हा काय होता, पोर्तुगीज खलाशी होता. ठीक आहे, पोर्तुगीज खलाशी होता आणि तो भारताकडे जाण्यासाठी किंवा भारताकडे जाण्याचा जो काही सागरी मार्ग आहे तो शोधण्यासाठी निघालेला पहिला युरोपियन व्यक्ती आपण त्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे तो कुठपर्यंत येऊन पोहोचलेला होता, तर आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला. लक्षात ठेवायचं आहे, हा आफ्रिका आहे. ठीक आहे, आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला तो त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला होता आणि तो ज्या ठिकाणी येऊन थांबलेला होता तिथं काय झालं होतं, तर त्याचे जे सोबतचे जे काही सहकारी होते ते पुढे जायला तयार नव्हते. का तयार नव्हते, कारण की त्यांनी बऱ्याच दिवसापासून हा सागरी प्रवास केलेला होता. जिकडं बघा तिकडं पाणीच पाणी होतं आणि पुढचा प्रवास तो करायला त्यांनी नकार दिल्यामुळे त्या ठिकाणी काय झाला होता, तर विद्रोह झालेला होता. मग विद्रोह झाल्यानंतर तो काय, तर परत आपल्या मायदेशी त्या ठिकाणी गेला होता. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा महत्वाचं आहे. मग दक्षिण टोकाला नाव काय मिळालेलं आहे, इथं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल, केप ऑफ गुड होप असं त्याला म्हटलं जातं. सद्यस्थितीचं नाव काय आहे त्याचं, केप अग्लूस असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, बार्थोलोम्यू डायस लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पुढे बघा कोलंबस आलेला आहे. ठीक आहे, कोलंबस. आता हा कोलंबस कुठला होता,
स्पेनचा होता. बघा काय होतं, जे काही युरोपियन देश होते त्या युरोपियन देशांपैकी भारताकडे जाण्याचा जो काही नवीन मार्ग शोधायचा आहे त्या शोधण्यासाठी 2 देश त्या ठिकाणी आघाडीवर होते. त्यामध्ये एक पोर्तुगीज आपण बघितलेला आहे आणि दुसरा कोणता आहे, स्पेन आहे. ठीक आहे, मग स्पेननी सुद्धा काय केलेलं आहे, आपला एक खलासी जो आहे तो त्या ठिकाणी भारताकडे जाण्यासाठी पाठवून दिलेला होता. ठीक आहे, भारताचा मार्ग शोधण्यासाठी. मग या कोलंबसला त्यांनी त्या ठिकाणी स्पेननं पाठवून दिलं होतं. मात्र हा जो काही कोलंबस आहे तो मूळचा कुठला होता, तर इटलीचा होता. कुठला होता तो, इटलीचा होता. लक्षात ठेवायचा आहे, कुठला होता, इटलीचा होता. इटलीमधल्या जे काही जिनोवा प्रांत आहे तो तिथला होता. मग तो कुठून कोणाकडे गेला, कोलंबस कडून तो त्या ठिकाणी भारताकडे जाण्यासाठीचा जो काही मार्ग आहे तो शोधण्यासाठी निघालेला आहे. आता बघा याचा उद्देश काय होता, तर पश्चिमेकडून भारताचा याला शोध घ्यायचा होता. कोण्या साईडनी, पश्चिम बाजूने याला काय करायचं होतं, भारताकडे जाण्याचा जो काही मार्ग आहे त्याचा शोध लावायचा होता. मग याच्याकडे जर आपण बघितलं तर याच्याकडे कसल्याही प्रकारचं आर्थिक जी काही सुबत्ता आहे ती याची व्यवस्थित नव्हती, आर्थिक स्थिती त्याची व्यवस्थित नव्हती. मग हा कुठं गेलेला, स्पेनच्या राणीकडे गेला. ठीक आहे, मग स्पेनच्या राणीकडे गेला. स्पेनच्या राणीला त्याने अशी मोहीम आहे, मला असा शोध लावायचा आहे, याची जी काही मागणी आहे ती त्याच्याकडे दाखवून या राणीकडे त्यांनी अशी ही मागणी केली की तू मला जहाजं दे, त्याचप्रमाणे माझ्यासोबत काही सहकार्य दे आणि मला आर्थिक मदत कर. अशा स्वरूपाची जी काही मागणी आहे ती त्याने स्पेनच्या राणीकडे केली. मग त्यावेळेस स्पेनची राणी कोण होती, इसाबेल नावाची राणी त्या ठिकाणी स्पेनच्या राज्यसत्तेवर होती. मग राणीने हे जी काही त्याची मोहीम आहे या मोहिमेबद्दल सर्व माहिती घेतली आणि त्या ठिकाणी त्याला जी काही मदत लागते ती सर्व मदत या राणीने केलेली आहे. राणीचं नाव लक्षात ठेवायचं आहे, नाव काय आहे, इसाबेल नावाची राणी आहे. मग या राणीने काय केलं आहे, 3 जहाजं दिली आहे. ठीक आहे, किती जहाजं, 3 जहाजं दिली. आणि त्यानंतर जर आपण बघितले सोबत प्रवासी किती होते, 90 प्रवासी याच्या सोबत होते. ठीक आहे, 3 जहाजं 90 प्रवासी देऊन त्याला काय केलं आहे, तर हा मार्ग शोधण्यासाठी पाठवून देण्यात आलेला आहे. आता या 3 जहाजं जर आपण बघितली, या 3 जहाजांची नावं काय होती, तर लक्षात ठेवा, पिंटा नावाचं एक जहाज होतं, त्याचप्रमाणे नीना नावाचं एक जहाज होतं आणि तिसरं जहाज आहे सेंटा मारिया नावाचं एक जहाज आहे बघा. ठीक आहे, 3 जहाजं होती. या 3 जहाजं घेऊन हा काय, तर भारताकडे जाण्याचा जो काही प्रवास आहे तो करायला निघालेला होता. जहाजांची नावं काय आहेत, पिंटा, नीना आणि सेंटा मारिया. हे 3 जहाजं घेऊन तो कुठं निघालेला होता, भारताकडे निघालेला होता. सोबत किती सहकारी होते, 90 प्रवासी होते आणि तो प्रवासी घेऊन तो सोबत निघालेला होता. मग त्याचप्रमाणे बघा साल्वाडोर या ठिकाणी त्याने काय केलं, एक लाकडी किल्ला बांधलेला होता. बघा ह्याचं काय झालं होतं, याचा गैरसमज झालेला होता. ठीक आहे, हा निघाला तर होता, मात्र यानं काय केलं आहे, एक बेट त्याला लागलं आणि त्या बेटाला वळसा घालून तो कुठं निघालेला होता, अमेरिकेकडे जाऊन पोहोचलेला होता. ठीक आहे, काय झालं होतं, अमेरिकेच्या पूर्व खंडाकडे जाऊन तो पोहोचलेला होता. ठीक आहे, आता इथून तो निघालेला आहे. ठीक आहे, इथून तो निघाला. मग निघाल्यानंतर इथं एक बेट होतं, या बेटाला त्याने काय केलं आहे, असा वळसा घातला आणि अमेरिकेच्या पूर्व खंडाकडे जाऊन तो त्या ठिकाणी पोहोचलेला होता. मग इथं ज्या वेळेस तो पोहोचला त्याला काय वाटलं की हे भारतीयच लोक आहेत. ठीक आहे, त्याचा काय झाला, गैरसमज झाला. त्याला काय वाटलं की हे भारतीयच लोक आहेत, म्हणून त्याला त्यांनी काय म्हटलेलं होतं, इंडीज असं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलं आहे त्यांनी इथल्या लोकांना, इंडीज असं नाव या कोलंबसने दिलेलं आहे. ठीक आहे, कुठे जाऊन पोहोचला होता तो, दक्षिण अमेरिकेच्या पूर्व खंडाकडे जाऊन तो त्या ठिकाणी पोहोचलेला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याने काय म्हटलेलं होतं, इंडीज असं तिथल्या लोकांना म्हटलेलं होतं किंवा इंडियोस सुद्धा त्याला म्हटलं जातं. त्याला स्पॅनिशमध्ये काय आहे, हिंदुस्थानी असा शब्द आहे. ठीक आहे, हिंदुस्थानी असा त्याचा काय, इथले लोक जे आहेत ते काय आहेत, भारतीय आहेत, हिंदुस्थानी आहेत, म्हणून त्याने त्याला काय नाव दिलं होतं, तर बघा इंडियोस असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचा काय झाला होता, गैरसमज झाला होता. तो कुठं जाऊन पोहोचला होता, अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचलेला होता. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. कोलंबस कुठला होता, स्पेनचा होता. मूळचा जर कुठला होता विचारलं तर कुठला आहे तो, इटलीतल्या जिनोवा प्रांताचा आहे. ठीक आहे, हा एक काय होता, तर साहसी प्रवासी होता. याला काय करायचं होतं, भारताकडे जाण्याचा जो काही नवीन मार्ग आहे तो शोधायचा होता. मग हा उद्देश ठेवून तो स्पेनकडे गेला, स्पेनच्या राणीला भेटला. स्पेनच्या राणीचं नाव काय होतं, इसाबेल नावाची राणी होती. मग या इसाबेल नावाच्या राणीकडे त्याने आर्थिक मदत मागितली. या राणीला सुद्धा त्या ठिकाणी अशाच साहसी प्रवासाची गरज होती. मग राणीने सुद्धा त्याची जी काही मागणी होती ती मान्य केली आणि मग पुढच्या काळामध्ये 3 जहाजं देण्यात आली त्याला आणि 90 प्रवासी जे आहेत त्याच्या सोबत देण्यात आले आणि भारताकडे जाण्यासाठी याला पाठवण्यात आलेला आहे. बघा तुम्ही या चित्रामध्ये सुद्धा बघू शकता, ही जी काही राणी आहे ती याला त्या ठिकाणी इथपर्यंत सोडायला सुद्धा आलेली आहे. ठीक आहे, समुद्रापर्यंत त्या सुद्धा त्या ठिकाणी काय, तर ही राणी सोडायला आलेली आपल्याला या चित्रफितीमध्ये सुद्धा सांगता येते. मग राणीचं नाव काय आहे, इसाबेल नावाची राणी आहे. कोणती, इसाबेल नावाची ही राणी होती. याच राणीनं कोलंबसला
मदत केलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग याचा काय गैरसमज झाला होता, तो अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला होता आणि त्याला काय वाटलं हा भारत आहे, पण तो भारत होता का, तर नव्हता, तो अमेरिका खंडाचा पूर्व भाग होता. मग तिथल्या लोकांना त्यांनी काय नाव दिलं होतं, इंडियस नाव दिलं होतं, म्हणजेच काय हिंदुस्थानी असं त्याला त्या ठिकाणी म्हणायचं होतं. इंडिज असं त्याने त्या ठिकाणी तिथल्या लोकांना म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता तो जो काही अमेरिका खंडाच्या पूर्व भागावर जाऊन तो पोहोचलेला होता, पण तो काय तर भारतीय भाग होता का, तर भारतीय भाग नव्हता, हे लक्षात ठेवायचं आहे. आता यानंतर बघा काय झालं होतं, अमेरिगो व्हेस्पुसी निघालेला आहे. ठीक आहे, कोलंबस नंतर जर आपण बघितलं तर दुसरा महत्त्वाचा जर आपण प्रवासी किंवा साहसी प्रवासी जर बघितला तो कोण आहे, अमेरिगो व्हेस्पुसी हा आहे. ठीक आहे, हा कुठला होता, इटालियन देशाचा होता. कुठला, इटालियन देशाचा होता, लक्षात ठेवायचा आहे. कोणत्या देशाचा होता हा, इटालियन देशाचा आपल्याला तो सांगता येतो. ठीक आहे, आता जर आपण बघितलं, आता जे काही पोर्तुगीज असेल त्याचप्रमाणे स्पेन असेल, यांनी काय केलं होतं, तर भारताकडे जाण्यासाठी वेगवेगळ्या खलाशांना त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. मग हे त्या ठिकाणी आघाडीवर होते. मग इथं इटली जो आहे तो मागे राहून चालला होता. मग इटलीला सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा या शर्यतीमध्ये कुठेतरी पुढे पाहिजे, आपण मागे पडत आहोत, म्हणून इटलीने सुद्धा काय केलेलं आहे, आपला एक खलासी जो आहे तो या ठिकाणी पाठवलेला आहे. मग बघा इटलीने जर आपण बघितलं तर कोलंबसच्या मार्गानेच अमेरिकेच्या पूर्व भागामध्ये हा जाऊन पोहोचलेला होता. ठीक आहे, आता यानं काय केलं आहे, हा अमेरिगो व्हेस्पुसी जो आहे तो कोलंबसच्याच मार्गाने निघालेला होता. मग ज्या वेळेस तो हा अमेरिकेच्या पूर्व खंडावर जाऊन पोहोचला, कोण, कोलंबस सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पोहोचला होता. मात्र हा हुशार होता, कारण ह्याच्या लक्षात आलं की हा भारत नसून काय आहे, अमेरिका खंड आहे, असं त्याच्या लक्षात आलेलं आहे. त्यापूर्वी याला काय, तर अमेरिका हे नाव नव्हतं, पण लक्षात घ्या कोलंबसच्याच मार्गाने तो अमेरिकेच्या पूर्व भागामध्ये जाऊन पोहोचला आणि त्याच्या लक्षात आलं की हा काय भारत नाही. त्यामुळे जर आपण बघितलं या अमेरिगो व्हेस्पुसीच्याच नावावरून पुढच्या काळामध्ये या खंडाला नाव काय पडलेलं आहे, अमेरिका असं नाव पडलेलं आहे. ठीक आहे, कोणाच्या नावावरून नाव पडलेलं आहे, अमेरिगो व्हेस्पुसीच्या नावावरून या देशाला अमेरिका हे नाव पडलेलं आहे. तो कधी निघाला, 1495ला निघालेला होता. हा सुद्धा कोणाच्याच मार्गाने निघालेला आहे, तर लक्षात ठेवायचा आहे हा सुद्धा त्याच मार्गाने गेलेला होता. आणि जर पुढे बघितलं तर त्याला काय लक्षात आलं होतं की हा भारत नसून काय आहे, अमेरिका आहे किंवा एक वेगळा खंड आहे, असं त्याला लक्षात आलं आणि याच्याच नावावरून पुढच्या काळामध्ये याला अमेरिका हे नाव पडलेलं आहे. ठीक आहे, आता या अमेरिगो व्हेस्पुसी नंतर बघा पोर्तुगीजांचा एक दुसरा साहसी खलाशी आपण त्याला म्हणू शकतो किंवा एक प्रवासी म्हणू शकतो, त्याचं नाव काय आहे, वास्को द गामा. ठीक आहे, वास्को द गामा जो आहे तो मग त्या ठिकाणी या प्रवासाला, या नवीन मार्गाच्या शोधाला तो निघालेला होता. कधी, 20 मे 1498ला. कधी निघालेला आहे तो, 20 मे 1498ला जो आहे पोर्तुगालवरून तो भारताकडे जाण्यासाठी निघालेला होता. ठीक आहे, लक्षात ठेवायचं तारीख, तारखेवर सुद्धा यापूर्वीच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारून झालेला आहे. कधी, 20 मे 1498ला तो वास्को द गामा जो आहे तो पोर्तुगालहून भारताकडे जाण्यासाठी निघालेला होता. मग बघा तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन पोहोचलेला होता. ठीक आहे, मग हा जो काही वास्को द गामा होता त्याने काय केलं होतं, तर बघा त्याने काय आपल्यासोबत काही वेगळ्या गोष्टी सुद्धा याच्यासोबत होत्या, जसं की याच्यासोबत काय होते तर पक्षी सुद्धा याच्यासोबत होते. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा व्यक्ती याच्यासोबत होता, त्या व्यक्तीचं नाव काय होतं, अब्दुल मलिक नावाचा व्यक्ती होता. ठीक आहे, अब्दुल मलिक नावाचा जो व्यक्ती आहे तो या वास्को द गामा सोबत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. ठीक आहे, वास्को द गामा जो आहे तो कुठून निघालेला आहे, पोर्तुगालवरून निघालेला आहे. ठीक आहे, पोर्तुगालवरून तो त्या ठिकाणी भारताकडे जाण्याचा नवीन मार्ग शोधायला तो निघाला. त्याचप्रमाणे त्याने या इथं जर काय आहे आपण बघितलेलं आहे, केप ऑफ गुड होप. ठीक आहे, केप ऑफ गुड होप जे आहे, या केप ऑफ गुड होपला त्याने काय केलेलं आहे, वळसा घातला आणि तो त्या ठिकाणी इकडे येऊन भारताचं जे काही पश्चिम किनारा आहे, या पश्चिम किनाऱ्यावरचं हे जे काही कालिकट बंदर दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, कालिकत नावाचं जे काही बंदर आहे या बंदरावर येऊन पोहोचला आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोणता राजा होता, एक हिंदू राजा त्या ठिकाणी राज करत होता. ठीक आहे, हिंदू राजा होता, त्या राजाचं नाव काय होतं, झामोरीन नावाचा राजा होता. ठीक आहे, झामोरीन नावाचा राजा त्या ठिकाणी होता आणि हे झामोरीन काय होती तर त्याची पदवी होती. ठीक आहे, काय होती, पदवी होती. या झामोरीनचा अर्थ काय होतो तर लक्षात ठेवायचा आहे, समुद्राचे राजे. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो, समुद्राचे राज्य असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. ठीक आहे, समुद्राचे राजे, कशाचा अर्थ, या झामोरीनचा अर्थ काय होतो तर समुद्राचे राजे असा या ठिकाणी अर्थ होतो. मग तो कुठं पोहोचला होता तर या कालिकत नावाच्या बंदरावर या ठिकाणी पोहोचला होता. त्या ठिकाणी राज्य कोण करत होतं
झामोरीन नावाचा जो काही राजा होता तो या ठिकाणी राज्य करत होता. झामोरीन काय होती तर त्याची पदवी होती. मग याचा अर्थ काय होतो, समुद्राचे राजे असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आपल्याला सांगता येतो. ठीक आहे. मग बघा तो त्याच्याकडे जाऊन पोहोचला आणि त्या ठिकाणचे जे काही व्यापार आहे तो व्यापार करण्याचे जे काही चर्चा आहेत मग तो या झामोरीनसोबत या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. हा या ठिकाणी तुम्हाला वास्को द गामा पाहायला मिळेल आणि इथे तुम्हाला तो झामोरीन राजा पाहायला मिळेल. ठीक आहे. मग यांच्या दोघांमध्ये त्या ठिकाणी व्यापाराच्या चर्चा झाल्या. मग या ठिकाणी याला व्यापार करण्याची काही परवानगी आहे ती देण्यात आली आणि पुढच्या काळामध्ये याने जर आपण बघितलं तर जे काही सोबत याच्या किती जर आपण बघितलं याने इथून जो काही जहाजं घेऊन आला होता ती जहाजं याने भरभरून त्या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ याच्या जहाजामध्ये भरले आणि ते कुठं विकलेले आहेत मग युरोपमध्ये विकले आणि 60 पट जो काही नफा आहे तो त्यांनी त्या ठिकाणी जाऊन कमवलेला आहे. ठीक आहे. किती टक्के 60 पट नफा त्याने इथून नेलेल्या मालावर त्याने हा मुनाफा जो आहे तो कमवलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की या मसाल्याच्या पदार्थांना युरोपमध्ये किती प्रचंड स्वरूपाची मागणी होती. कारण की हा जो काही भूमार्ग होता तो भूमार्गच बंद झाल्यामुळं काय झालं होतं, हा व्यापार जो होता तो युरोपसोबत खंडित झाला होता. त्यामुळं युरोपमधली जी काही अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा ढासळत चाललेली होती. अशातच मग या वास्को द गामानं काय केलं होतं, नवीन मार्गाचा शोध लावला होता आणि स्वतःसोबत आणलेली जी काही जहाजे होती त्या जहाजांमध्ये इथले मसाल्याचे पदार्थ भरले आणि तो कुठं घेऊन गेला, युरोपमध्ये घेऊन गेला. मग युरोपमध्ये आधीच त्या ठिकाणी या पदार्थांना जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती आणि पुढच्या काळामध्ये हा जसा तिथं गेला याला काय मग याच्या ज्या काही वस्तू होत्या त्या झटपट विकून गेल्या. त्याही कशा 60 पट नफ्याने त्या ठिकाणी त्यांनी काय केल्या होत्या, या वस्तू विकलेल्या होत्या. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. महत्वाचं आहे बघा कोण, वास्को द गामा. कधी 20 मे 1498 तारीख लक्षात ठेवायची आहे. 20 मे 1498 ला तो कुठं आलेला होता तर तो तिथून निघालेला होता. लक्षात ठेवायचं आहे. कधी 20 मे 1498 ला तो निघाला. जर आपण बघितलं याच्यासोबत किती सहकारी होते, 127 सहकारी याच्यासोबत होते. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर याला किती दिवस लागलेले आहेत प्रवासासाठी, 27 दिवस याला प्रवासासाठी लागलेले आहेत. किती, 27 दिवस जे आहेत ते याला प्रवासासाठी लागलेले होते. त्याचप्रमाणे बघा या वास्को द गामाने काय केलं होतं तर एक व्यक्ती सोबत आणलेला होता. ठीक आहे. काय केलं होतं याने, एक व्यक्ती सोबत आणलेला होता. त्या व्यक्तीचं नाव काय होतं लक्षात ठेवायचं आहे, अब्दुल मणिक. ठीक आहे. नाव काय होतं त्याचं, अब्दुल मणिक नावाचा एक व्यक्ती जो आहे तो या वास्को द गामासोबत होता. मग या व्यक्तीने काय केलं होतं तर त्याला भारताकडे जाण्याचा जो काही सागरी मार्ग आहे तो त्याने त्या ठिकाणी दाखवलेला होता. ठीक आहे. एक अब्दुल मणिक नावाचा व्यक्ती होता. या व्यक्तीच्या मदतीनं हा वास्को द गामा काय केला होता तर भारतापर्यंत येऊन पोहोचलेला होता. त्यासाठी या व्यक्तीचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या काळामध्ये तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्या व्यक्तीचं नाव काय आहे, अब्दुल मणिक नावाचा व्यक्ती होता. यानेच काय केलं होतं, त्याला या कालिकत बंदरापर्यंत आणून पोहोचवलेलं होतं. इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर हा जो काही वास्को द गामा होता याच्यासोबत काय असायचे तर कावळे असायचे. ठीक आहे. कावळा हा जो काही पक्षी आहे ते पक्षी सुद्धा या वास्को द गामाने आपल्या सोबत ठेवलेले होते. असं का केलं होतं, कारण की जर आपण बघितलेलं आहे जर पक्षींनी ज्यावेळेस त्याने पक्षी घेऊन तो समुद्रामध्ये आलेला होता मग या पक्ष्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलं होतं. मग हे काय करायचे, उडायचे मग थकून परत येऊन त्या जहाजावर बसायचे, कारण की त्यांना जमीन कुठंच दिसत नव्हती. मग जसं पुढे जसं हे जहाज जात होतं, समजा एखाद्या ठिकाणी ते जहाज जे आहे ते इथपर्यंत येऊन पोहोचलं, समजा आता इथपर्यंत जर भारताच्या इथपर्यंत जर येऊन पोहोचलं असेल तर त्या ठिकाणी त्याला काय तर पुढे जमीन दिसायची. ठीक आहे. जमीन असायची, पण आपल्या नजरेने ती जमीन आपल्याला दिसू शकते का तर नाही. पण पक्ष्यांकडे अशा एक वेगळ्या टेक्निक असतात किंवा त्यांचे जे काही सेन्स आहे तो आपल्यापेक्षा जास्त असतो. मग हे पक्षी काय करायचे, जसं एखादं बेट जवळ आलं तसं ते काय करायचे, उडायला लागायचे आणि त्या बेटावर जाऊन मग पुढे बसायचे. मग यांना काय करायचं की समोर एखादं बेट आहे मग ते त्या दिशेने जायचे आणि तिथे थांबायचे आणि तिथं ती तशा प्रकारची चौकशी करायची की नेमका कोणता देश आहे काही नाही. मग त्यानंतर ते पुढच्या मार्गाने मार्गक्रमण करायचे. मग अशा अर्थाने काय हे जे काही कावळे हे पक्षी होते एक दिशा दर्शक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे. कावळ्यांची मदत सुद्धा वास्को द गामाने घेतलेली होती. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं अब्दुल मणिक नावाचा जो काही एक व्यक्ती होता त्याने सुद्धा भारताकडे जाण्याचा जो काही मार्ग आहे तो मार्ग दाखवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा अजून एक महत्त्वाचा आहे फर्डिनांड मॅगलन. ठीक आहे. कोण आहे, फर्डिनांड मॅगलन सुद्धा महत्त्वाचा आहे. आता हा का महत्त्वाचा आहे, हा एक पोर्तुगीज खलासी होता. कुठला, पोर्तुगीज खलाशी होता आणि याला काय करायचं होतं,
पृथ्वीची जलयात्रा पूर्ण करायची होती. ठीक आहे, पृथ्वीची जी काही जलयात्रा आहे ती याला पूर्ण करायची होती. ठीक आहे, म्हणजेच काय तर पृथ्वी प्रदक्षिणा याला करायची होती. ठीक आहे, पृथ्वीची प्रदक्षिणा याला करायची होती. मात्र काय झालेलं आहे, याची जी काही इच्छा होती ती पूर्ण होऊ शकली नाही. का पूर्ण होऊ शकली नाही? जसा तो फिलिपाईन्स पर्यंत येऊन पोहोचलेला होता. फिलिपाईन्समध्ये एक प्रांत आहे, त्या प्रांताचं नाव काय आहे? सेबू नावाचा प्रांत होता. मग या सेबू नावाच्या प्रांतामध्ये तो जसा येऊन पोहोचला तसं काय झालेलं आहे तर एक चकमक झालेली होती. ठीक आहे, मग या चकमकीमध्ये हा जो काही फर्डिनांड मॅगलन आहे तो ठार झालेला आहे. ठीक आहे, या चकमकीमध्ये हा फर्डिनांड मॅगलन जो आहे तो या ठिकाणी ठार झालेला आहे. मग ह्याची जी काही इच्छा होती की याला काय करायचं होतं तर पृथ्वीची प्रदक्षिणा करायची होती, ही इच्छा काय झाली होती? अपूर्ण झालेली होती. मात्र याचे सोबत जे काही सहकारी आलेले होते त्यांनी काय केलेलं आहे तर याची जी काही इच्छा होती ती पूर्ण केलेली आहे. मग उरलेली जी काही यात्रा होती ती याच्या सहकार्यांनी पूर्ण केली आणि अशा प्रकारे त्याच्या सहकार्यांनी ही जी काही पृथ्वीची जगयात्रा आहे, जलयात्रा आहे ती पूर्ण केलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे नाव काय आहे? फर्डिनांड मॅगलन. याला काय करायचं होतं? पृथ्वीची प्रदक्षिणा करायची होती. ठीक आहे, समुद्राच्या मार्गाने पृथ्वीची प्रदक्षिणा करायची इच्छा होती. मात्र कोणत्या चकमकीमध्ये तर फिलिपाईन्स मधल्या सेबू प्रांतामध्ये झालेल्या चकमकीमध्ये हा ठार झालेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही इथून बघू शकता तो इथून पोर्तुगीजवरून तो निघालेला आहे, पोर्तुगालवरून या मार्गाने तो असा निघाला. त्यानंतर जर आपण बघितलं तर इकडे तो फिलिपाईन्स या बेटापर्यंत येऊन पोहोचलेला होता. ठीक आहे, मग इथं फिलिपाईन्स या बेटामध्ये कोणता प्रांत आहे? सेबू नावाचा प्रांत होता. ठीक आहे, मग या सेबू नावाच्या प्रांतामध्ये एक चकमक झालेली होती. मग या चकमकीमध्ये तो काय झालेला आहे? ठार झाला होता. मात्र उर्वरित त्याचे जे काही सहकारी आहेत, कधी पोहोचलेला होता तो? 1521 मध्ये तो इथं पोहोचलेला होता. ठीक आहे, 1521 मध्ये तो या फिलिपाईन्स पर्यंत येऊन पोहोचलेला होता आणि इथंच झालेल्या चकमकीमध्ये त्याचा अंत झाला आणि त्याचे जे काही सहकारी होते मग त्यांनी काय केले आहे? राहिलेली जी काही त्याची यात्रा होती ती पूर्ण केलेली आहे. मग त्यांनी इकडे आफ्रिकेला वळसा घालून परत ते इथं पोर्तुगालपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. कधी तर लक्षात ठेवायचं आहे 1522 मध्ये ते इथं येऊन पोहोचले आहेत. कधी? 1522 मध्ये त्यांनी इथं येऊन पोहोचले आहेत. सोबत यांच्या जर आपण बघितली, ज्या वेळेस यांनी ही यात्रा सुरू केली होती तेव्हा 5 जहाजं होती. ज्या वेळेस ते इथं आले फक्त किती? एकच जहाज त्यांच्या सोबत राहिलेलं होतं. ठीक आहे, किती? फक्त एकच जहाज जे आहे ते यांच्यासोबत इथं राहिलेलं होतं. ठीक आहे, आपले जे काही बॅचेस असतील त्या बॅचेसमध्ये सुद्धा आपण नकाशाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळे चित्रफिती असतील, या चित्रफितीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बॅचेसमध्ये शिकवलं जाणार आहे. कारण की जर आपण अशा पद्धतीनं शिकलो तर काय होतं तर लक्षात आपल्या जास्त राहतं, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीनं जे आहे ते आपल्या बॅचेसमध्ये सुद्धा शिकवलं जाणार आहे. आता काय झालं होतं की हा जो काही भारताकडे जाण्याचा नवीन मार्गाचा शोध लागलेला होता. ठीक आहे, जो काही भूमार्ग होता तो बंद झालेला होता. म्हणून काय करण्यात आलं होतं? या सागरी मार्गाने जाण्यासाठीचा जो काही रस्ता आहे तो शोधण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्या युरोपियन देशांनी प्रयत्न केले होते. मग यामध्ये जर आपण बघितलं पोर्तुगीज जे होते त्यांना या ठिकाणी यश आलेलं होतं. मग हा जो काही शोध लागलेला होता, ठीक आहे, मग या शोधामुळे काही परिणाम घडलेले आहेत. ठीक आहे, काही परिणाम सुद्धा झालेले आहेत. मग हे परिणाम काय काय होते ते आपण बघून घेऊया. ठीक आहे, आता काय झालं होतं तर अमेरिका खंड जो आहे तो युरोपसाठी खुला झालेला होता. बघा, अमेरिका हा जो काही खंड आहे तो काय तर एका चुकीमुळे जो आहे तो शोधला गेलेला होता. चूक काय होती? कारण की त्याला कुठं जायचं होतं? कोलंबसला भारताकडे जायचं होतं. मात्र तो गेला कुठं होता? अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर गेला होता. मग त्याचबरोबर आपण बघितलं म्हणून हा जो काही अमेरिका खंड आहे त्या अमेरिका खंडाचा शोध लागला होता. ठीक आहे, लावायचा होता भारताचा पण लागला कोणत्या खंडाचा? अमेरिका खंडाचा शोध लागला होता. मग इथली जे काही जमीन आहे, इथली जमीन कशी होती? सुपीक होती. त्यामुळं एक नवीन जो काही व्यापार असेल किंवा नवीन जमीन असेल ही काय तर या युरोपियनसाठी खुली झालेली होती. ठीक आहे, या युरोपियनसाठी हा अख्खा अमेरिका खंड जो आहे तो एक नवीन मार्केट जे आहे ते यांना उपलब्ध झालेलं होतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे युरोप आणि आशिया व्यापारी संबंध जो आहे तो सुद्धा काय प्रचंड वाढलेला होता. ठीक आहे, काय याच्यामध्ये या व्यापारामध्ये सुद्धा काय प्रचंड वाढ झालेली आहे. ठीक आहे, पूर्वी जर आपण बघितलं तर काय व्हायचं, हे जे काही युरोप होता आणि हा जो काही भारत आपला देश होता आणि युरोप होता, इथला जो काही व्यापार आहे तो एका व्यक्तीच्या हातातून व्हायचा नाही. ठीक आहे, मग काय व्हायचं, भारतामध्ये जे काही पिकायचं, ठीक आहे लक्षात घ्या, भारतामध्ये जे काही मसाल्याचे पदार्थ होते मग हे पदार्थ जर आपण बघितलं तर कोण घ्यायचे? अरब व्यापारी घ्यायचे. ठीक आहे, अरब व्यापारी जे होते ते हे पदार्थ विकत घ्यायचे आणि ते कोणाला विकायचे
तर युरोपियन व्यापाऱ्यांना विकायचे. कोणाला? युरोपियन व्यापाऱ्यांना हे पदार्थ जे आहेत ते अरब व्यक्ती विकायचे. मग हे वस्तू जी आहे ती अनेक लोकांच्या हातातून जायची. ठीक आहे, काय अनेक लोकांच्या हातातून ती युरोपला पोहोचायची. त्यामुळे जे याची किंमत आहे ती सुद्धा वाढायची. जरी किंमत वाढली तरी ह्या लोकांना काय होत होता? मोठ्या प्रमाणामध्ये नफा होत होता. बघा, ठीक आहे, जरी अनेक ही जी काही वस्तू आहेत अनेक लोकांच्या हातातून त्या ठिकाणी युरोपपर्यंत गेली, हिची जर भाववाढ जरी झाली या वस्तूंची, तरी या व्यापाऱ्यांना काय होत होता? मोठा नफा होत होता. मात्र काय झालं होतं? एका नव्या मार्गाचा शोध लागला होता, नव्या सागरी मार्गाचा शोध लागला होता. त्यामुळं भारतातून आता ज्या काही वस्तू आहेत त्या थेट कुठं जात होत्या? युरोपियन बाजारपेठेमध्ये जात होत्या. ठीक आहे, काय यांना मध्ये कोणत्या व्यक्तीची गरज होती का? तर आता कोणत्या व्यक्तीची गरज उरलेली नव्हती, कारण की हा जो काही व्यापार आहे तो सरळ आता या जलमार्गाने युरोपपर्यंत जाऊन पोहोचलेला होता. त्यामुळे यांच्या नफ्यामध्ये जर आपण बघितलं पुढच्या काळामध्ये अजूनही वाढ आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर बघा आफ्रिकेतील सोने असेल, हस्तिदंत असेल, यांचं सुद्धा जे काही आकर्षण आहे ते युरोपमध्ये पुढच्या काळामध्ये प्रचंड वाढलेलं होतं. त्यामुळे आफ्रिकेतलं सोनं, इथले हस्तिदंत याचा सुद्धा व्यापार जो आहे तो आता या जलमार्गाने करणं शक्य झालेला होता. ठीक आहे, त्यानंतर बघा गुलामांचा सुद्धा व्यापार वाढलेला होता. आता बघा अमेरिकेमध्ये जर बघितलं, अमेरिकेमधली जी काही जमीन होती ती त्या सुपीक होती. मग इथल्या जमिनीमध्ये इथले जे काही मळे आहेत ते पिकवण्यासाठी काय करायचे? हे युरोपियन लोक आफ्रिकेतून गुलाम घ्यायचे. ठीक आहे, तिथले जे काही लोक आहेत त्या लोकांची खरेदी करायचे आणि त्यांना गुलाम म्हणून या अमेरिकेतल्या मळ्यांमध्ये मेहनत करायला, कष्ट करायला पाठवायचे. ठीक आहे, मोठ्या प्रमाणावर अन्याय आणि अत्याचार या युरोपियन लोकांनी या आफ्रिकेतील लोकांवर केलेला आहे. आफ्रिकेतल्या लोकांच्या श्रमावरच त्यांनी अमेरिकेतले जे काही मळे आहेत ते फुलवलेले होते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग गुलामांचा जो काही व्यापार आहे तो सुद्धा मग मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता. अमेरिका, युरोप आणि आफ्रिका हा त्रिकोणी व्यापार आता सुरू झालेला होता. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? अमेरिका, युरोप आणि आफ्रिका. आता बघा काय करायचे हे युरोपियन लोक? आफ्रिकेतून गुलाम घ्यायचे, आफ्रिकेतून गुलाम लोक घ्यायचे आणि ते कुठं हे करायचे? अमेरिकेमध्ये त्यांना त्या ठिकाणी मळे पिकवण्यासाठी त्यांचा वापर करायचे आणि इथल्या ज्या काही वस्तू आहेत ते मग कुठं विकायचे? या युरोपमध्ये विकायचे. मग अशा प्रकारे हा त्रिकोणी व्यापार जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली होती, हे लक्षात घ्या. यानंतर बघा यातूनच इंग्लंड आणि फ्रान्स वाणिज्यविषयक धोरण जे आहे यांचं ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर गुलामांचा व्यापार आणि त्यांच्या श्रमावर मळे यावर जर आपण बघितलं, पश्चिम युरोप असेल किंवा उत्तर अमेरिका असेल, हे जे काही दोन देश आहेत ते त्या ठिकाणी यांची जी काही प्रगती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. कशाच्या जीवावर? गुलामांचा व्यापार आणि त्यांच्या श्रमावर फुललेले जे काही मळे आहेत यांच्या जोरावरच या युरोपियन देशांनी काय केली होती? प्रगती केलेली होती, हे लक्षात घ्यायचं आहे. मग हे कशाच्या जोरावर झालं होतं? कशामुळं झालं होतं? तर या शोधामुळं हे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. काय काय परिणाम होतं? अमेरिका खंड युरोपियनसाठी आता खुला झालेला होता. युरोप आणि आशियाचा जो काही व्यापारी संबंध होता तो सुद्धा वाढलेला होता. त्यानंतर आफ्रिकेतील सोने असेल, हस्तिदंत असेल यांच्या व्यापारामध्ये सुद्धा काय मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली होती. गुलामांचा व्यापार वाढलेला होता. अमेरिका, युरोप आणि आफ्रिका असा त्रिकोणी व्यापार आता होऊ लागलेला होता. त्यानंतर बघा यातूनच काय झालं होतं? तर इथले जे काही युरोप असतील किंवा उत्तर अमेरिका हे देश असतील, हे देश काय तर याच जोरावर यांनी प्रगती केलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, यानंतर पुढे बघूयात आपण. ठीक आहे, आता हे काय झालं होतं? तर आता शोध लागलेला होता. काय झालं होतं? भारताकडे जाण्याचा सागरी मार्गाचा शोध लागलेला आहे. मग काय तर या देशांसोबत व्यापार करण्यासाठी मग पुढच्या काळामध्ये युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांनी कंपन्या स्थापन केल्या होत्या. ठीक आहे, काय भारतासोबत व्यापार करण्यासाठी मग या युरोपमधल्या देशांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून व्यापार जे आहे तो भारतासोबत सुरू केलेला होता. मग यामध्ये बघा आता सुरुवातीला जर आपण बघितलेलंच आहे की पोर्तुगीजांचा जो काही खलाशी होता, कोण? वास्को द गामा, हा कुठे आला होता? भारतामध्ये आलेला होता. मग भारतामधून आल्यानंतर त्याने काय केलेलं आहे? इथले जे काही मसाल्याचे पदार्थ होते हे मसाल्याचे पदार्थ आपल्या जहाजांवर भरले आणि त्यानंतर तो कुठं गेला? आपल्या मायदेशी गेला. मायदेशी गेल्यानंतर त्याने जे काही माल आणलेला होता त्या मालावर त्याने किती? 60 पट अधिक किमतीला तो माल विकलेला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुनाफा कमवलेला होता, नफा कमवलेला होता. ठीक आहे, तो आला कधी होता? 1498 ला आणि परत कधी गेला? 1499 ला तो परत गेलेला आहे. ठीक आहे, मग पुढे बघा याने किती किमतीला विकलेला आहे? 60 पट किमतीला तो माल आपल्या देशामध्ये विकलेला होता, लक्षात ठेवायचं आहे. मग या वास्को द गामा नंतर अजून एक आहे पेट्रो कॅब्रल नावाचा एक व्यापारी जो आहे
तो 1500 साली आलेला होता। मग त्याने सुद्धा काय तर मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या वस्तू खरेदी केल्या आणि आपल्या मार्केटमध्ये आपल्या युरोपियन बाजारपेठेमध्ये विकल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो नफा आहे तो कमवलेला होता। मग यावेळी जर आपण बघितलं तर या पोर्तुगीजांनी काय केलं होतं तर भारतामध्ये काही व्यापारी केंद्र स्थापन केलेली आहे। ठीक आहे, भारतामध्ये काय तर काही व्यापारी केंद्र सुद्धा यांनी स्थापन केलेली आहेत। यामध्ये जर आपण बघितलं कालिकत आहे, कोचीन आहे आणि कन्नौर या 3 ठिकाणी त्यांनी काय केलं होतं पोर्तुगीजांनी आपले काही व्यापारी केंद्र स्थापन केलेले होते। ठीक आहे, व्यापारी केंद्र या ठिकाणी स्थापन केले आणि हे जे काही कोचीन आहे या कोचीनला पोर्तुगीजांनी काय बनवलं होतं तर आपली राजधानी बनवलेली आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे या कोचीनला पोर्तुगीजांनी काय तर आपली राजधानी बनवलेली आहे। जर प्रश्न तुम्हाला विचारू शकलं जातं की सुरुवातीच्या काळामध्ये पोर्तुगीजांनी कशाला राजधानी आपली बनवलेली होती तर लक्षात ठेवा कोचीन ही सुरुवातीच्या काळामध्ये पोर्तुगीजांची राजधानी होती। मग त्यानंतर जर आपण बघितलं ज्यावेळेस आदिलशहाकडून त्यांनी गोवा जिंकून घेतला होता मग त्यानंतर मग काय पुढच्या काळामध्ये त्यांनी आपली जी काही राजधानी आहे ती कशाला बनवलेली होती गोव्याला बनवली होती। लक्षात ठेवायचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये कोचीन ही यांची राजधानी आपल्याला सांगता येते। त्यानंतर बघा 1502 मध्ये काय झालं होतं वास्को द गामा जो तुम्हाला इथं दिसतोय तो पुन्हा भारतामध्ये आलेला होता। ठीक आहे, कारण की त्याच्या मनामध्ये लालच निर्माण झालं होतं, आकर्षण निर्माण झालं होतं, कारण की त्याने ज्या काही वस्तू नेल्या होत्या त्याचा प्रचंड फायदा त्याला ठिकाणी झालेला होता। त्यामुळे तो 1502 मध्ये पुन्हा भारतात आला आणि भारतात येताना त्याने त्या ठिकाणी आपल्यासोबत जहाजांचा ताफाच तो घेऊन आलेला होता, कारण की जास्तीत जास्त माल जो आहे तो भारतातून युरोपमध्ये नेता येईल आणि अधिक नफा जो आहे तो आपल्याला कमवता येईल या उद्देशाने तो पुन्हा भारतामध्ये आलेला होता आणि पुन्हा त्याने तसंच केलं आणि त्या ठिकाणी युरोपमध्ये जाऊन प्रचंड नफा जो आहे तो या वास्को द गामाने तुम्हाला कमवल्याचं पाहायला मिळतं। ठीक आहे, मग आता काय झालं होतं भारतासोबत तर यांचा व्यापार सुरूच होता, पण या ठिकाणी एक कंपनी गरजेची होती ज्या ठिकाणी व्यापार हा जो आहे तो सुरळीत चालेल। मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांनी एक कंपनी सुद्धा स्थापन केली आणि जो काही आपला गव्हर्नर आहे तो गव्हर्नर सुद्धा मग नेमायला पुढच्या काळामध्ये यांनी सुरुवात केली होती। मग 1502 ते 1509 मध्ये जर आपण बघितलं तर पोर्तुगीजांनी आपला पहिला गव्हर्नर म्हणून कोणाला नेमलेलं होतं तर लक्षात ठेवायचं आहे फ्रान्सिस्को डी अल्मीडा। कोणाला नेमलेला आहे फ्रान्सिस्को डी अल्मीडा याला भारतातला पहिला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून त्याला भारतामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। कोणाला फ्रान्सिस्को डी अल्मीडा नाव लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, नाव लक्षात ठेवा। मग हा भारतामध्ये आला, मग याचा उद्देश काय होता बघा तर बघा भारतामध्ये जाऊन इथला जो काही प्रदेश आहे तो यांना मिळवायचा होता। काय करायचं होतं भारतासोबत व्यापार तर करायचाच होता पण त्याचबरोबर भारताचा जो काही प्रदेश आहे तो सुद्धा मिळवायचा होता, काबीज करायचा होता। त्याचप्रमाणे अरबांची जी काही मक्तेदारी होती आपण बघितलेलं आहे, कारण की आशियामध्ये जर आपण बघितलं किंवा भारतामध्ये जर बघितलं तर इथं कोणाची त्या ठिकाणी वर्चस्व होतं इथल्या व्यापारावर अरब लोकांचं वर्चस्व होतं। मग हे काय हे वर्चस्व त्यांना कमी करायचं होतं, हे वर्चस्व या अरबांचं जे आहे ते यांना मोडून काढायचं होतं आणि स्वतःचं वर्चस्व या पोर्तुगीजांचं वर्चस्व भारताच्या व्यापारावर यांना निर्माण करायचं होतं। हा एक उद्देशाने त्या ठिकाणी यांनी गव्हर्नरला नेमलेलं होतं। त्याचप्रमाणे हिंदी महासागरावर वर्चस्व। ठीक आहे, महत्त्वाचं जर आपण बघितलं हा जो काही व्यापार आहे तो महासागरातून आता होणार होता आणि या महासागरावर जर आपण बघितलं इजिप्तचा आरमार असेल, तुर्कांचा आरमार असेल, गुजरातचं आरमार असेल, हे आरमार सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर होते। ह्या आरमारांनी जर आपण बघितलं हे काय करायचे तर विदेशींसोबत त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा सुरू होता। ठीक आहे, पण युरोपपर्यंत हे व्यापार करायचे नाही, हे काय करायचे भारतातून माल घ्यायचे आणि त्या ठिकाणी अरब देशांपर्यंत पोहोचायचे समुद्र मार्गाने। ठीक आहे, समुद्र मार्गाने यांचा सुद्धा व्यापार सुरू होता। मग काय करायचं होतं या पोर्तुगीजांना हिंदी महासागरावर वर्चस्व निर्माण करायचं होतं। या हिंदी महासागरावर पोर्तुगीजांखेरीज दुसरा कोणतेही जहाज जे आहेत ते या ठिकाणी चालणार नव्हती। अशा प्रकारचे एक वर्चस्व जे आहे ते यांना मिळवायचं होतं आणि या उद्देशानेच त्यांनी मग पुढच्या काळामध्ये एक प्रशासन व्यवस्था जी आहे ती निर्माण करायला सुरुवात केली होती। मग पुढच्या काळामध्ये बघा काय झालेलं आहे मक्तेदारी सुद्धा यांना निर्माण करायची होती। काय करायचं होतं मक्तेदारी निर्माण करायची होती। मग ही मक्तेदारी कशावर निर्माण करायची होती तर मसाल्याच्या पदार्थावर किंवा मसाल्यांच्या व्यापारावर काय करायचं होतं यांना मक्तेदारी निर्माण करायची होती। ठीक आहे, मक्तेदारी म्हणजेच काय तर हा जो काही व्यापार आहे मसाल्याच्या पदार्थांचा विशेषतः जी काही काळे मिरी आहेत या व्यापार जो आहे तो पोर्तुगीजांव्यतिरिक्त दुसरा कोणीही करू शकत नव्हता। अशा प्रकारची काही मक्तेदारी आहे या व्यापारावर ती यांना निर्माण करायची होती। त्याचप्रमाणे राजसत्तेची सुद्धा मक्तेदारी यांना निर्माण करायची होती। त्यानंतर बघा मग हे जे काही धोरण आहे ठीक आहे हे जे काही मक्तेदारीचं धोरण असेल किंवा समुद्रावर वर्चस्वाचं धोरण असेल याला काय म्हटलं जातं तर बघा ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हटलं जातं। काय म्हटलं जातं याला
ब्ल्यू वॉटर पॉलिसी याला म्हटलं जातं. ठीक आहे. मग या फ्रान्सिस्को डी अल्मीडानं जे काही भारतामध्ये येऊन धोरण राबवलेलं होतं त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, ब्ल्यू वॉटर पॉलिसी असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजेच काय तर समुद्रावर संपूर्ण नियंत्रण जे आहे ते कोणाला करायचं होतं, या पोर्तुगीजांना करायचं होतं. म्हणून या ठिकाणचे असे जे काही आदेश आहेत त्या पोर्तुगीजांनीच यांना देऊन भारतामध्ये पाठवलेलं होतं आणि त्यानुसारच मग हा जो काही गव्हर्नर होता याने तशी पावलं जी आहेत ती भारतामध्ये आल्यावर उचललेली आहेत. मग त्याबरोबर जर आपण बघितलं त्याने हे जे काही धोरण राबवलेलं होतं त्याला काय म्हटलं गेलं आहे, ब्ल्यू वॉटर पॉलिसी असं म्हटलं गेलेलं आहे. इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. यानंतर पुढे बघा, पुढे जर आपण बघितलं अल्फान्सो डी अल्बुकर्क आहे. ठीक आहे. पुढचा जो काही गव्हर्नर आहे पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर. ठीक आहे. पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर म्हणून कोण आलेला होतं, लक्षात ठेवायचं आहे. दुसरा गव्हर्नर म्हणून कोण आलेला आहे, अल्फान्सो डी अल्बुकर्क. लक्षात ठेवा. त्याचा उद्देश काय होता तर भारतात पश्चिम किनाऱ्यावर काय तर एक असं मुख्यालय असावं, असं एक प्रमुख केंद्र असावं जिथून काय करता येईल आपल्याला सर्वांवर त्या ठिकाणी लक्ष ठेवता येईल. मग अशा प्रकारचं यांना काय करायचं होतं, मुख्यालय स्थापन करायचं होतं. काय करायचं होतं, भारतामध्ये पश्चिम किनाऱ्यावर एक मुख्यालय स्थापन करायचं होतं. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय तर इंडोनेशियातील अरबांचा जो काही व्यापार आहे तो सुद्धा यांना नष्ट करायचा होता. ठीक आहे. इंडोनेशियामध्ये जो काही अरब व्यापाऱ्यांचं वर्चस्व होतं ते सुद्धा यांना त्या ठिकाणी नष्ट करायचं होतं. त्यानंतर बघा 1510 मध्ये यांनी काय केलं होतं, आदिलशहाकडून गोवा सुद्धा या अल्बुकर्कने जिंकून घेतलेला आहे. कोणाकडून, या आदिलशहाकडे त्यावेळेस गोवा जे आहे त्या आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता. मग पुढच्या काळामध्ये अल्बुकर्कने या आदिलशहासोबत युद्ध केलं आणि यानंतर जर आपण बघितलं तर गोवा हे जे आहे ते यांनी 1910 साली जिंकून घेतलेला आहे. कधी, 1910 साली. यानंतर बघा व्यापारी मक्तेदारीवर जर आपण बघितलं पोर्तुगीज सत्तेचा जर आपण बघितलं खरा संस्थापक जर आपण बघितलं कोण असेल भारतामधला तर हा अल्बुकर्क या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. अल्बुकर्क हा काय आहे, पोर्तुगीज सत्तेचा खरा संस्थापक याला म्हटलं जातं. कोणाला, अल्बुकर्कला. ठीक आहे. यांना व्यापारी मक्तेदारी निर्माण करायची होती, पश्चिम किनाऱ्यावर मुख्यालय स्थापन करायचं होतं आणि इंडोनेशियातील अरबांचा जो काही व्यापार होता तो सुद्धा याला नष्ट करायचा होता आणि त्या उद्देशाने या अल्बुकर्कने आपले कार्य जे आहे ते करायला सुरुवात केली होती. आता बघा अल्बुकर्कच्याच काळामध्ये काय करण्यात आलं होतं, आशियाई व्यापाऱ्यांना पोर्तुगीज गव्हर्नरकडून एक पत्र घ्यावं लागायचं. ठीक आहे. कागदपत्र त्या ठिकाणी असायचं. मग हे कागदपत्र काय होतं तर एक संरक्षणासाठीचं एक पत्र असायचं. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं, कार्ड्स असं म्हटलं जातं बघा. ठीक आहे. कार्ड सिस्टीम जी आहे ती या अल्बुकर्कने या ठिकाणी आणलेली होती. मग हे जे कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांना काय तर या पोर्तुगीजांच्या हल्ल्यापासून बचाव त्यांचा व्हायचा. ठीक आहे. जर हे कागदपत्र किंवा हे संरक्षण पत्र एखाद्या जहाजाकडे नसेल तर त्या जहाजावर हे पोर्तुगीज काय करायचे, हल्ला करायचे. बघा यांनी काय केलं होतं, कस्टम विभाग स्थापन केली होती. काय, जागोजागी त्यांनी काय कस्टम स्थापन केलं होतं आणि या कस्टम कडून काय करावं लागायचं तर हे कार्ड्स, हे जे काही संरक्षण पत्र आहे ते त्या ठिकाणी हिंदी महासागरातून व्यापार करणाऱ्या जहाजांना किंवा आशियाईच्या भागामध्ये व्यापार करणाऱ्या जहाजांना हे कार्ड्स जे आहे ते आपल्या सोबत ठेवावं लागायचं. ज्या कोणाकडे हे कार्ड्स नसेल त्यांच्यावर हे पोर्तुगीज काय करायचे, मग हल्ला करायचे. हे लक्षात ठेवायचं आहे. कार्ड्स काय होतं तर एक संरक्षणाचं पत्र होतं. ठीक आहे. हल्ल्यापासून संरक्षण व्हावं या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं, हे एक अशा प्रकारचं संरक्षण पत्र जे आहे ते जहाजांना द्यायला सुरुवात केली होती. याच्या मागचा उद्देश काय सांगता येतो की या समुद्रावर, या हिंदी महासागरावर वर्चस्व असेल तर असेल कोणाचं, पोर्तुगीजांचंच. त्यामुळे त्यांनी ही पद्धत जी आहे ती या अल्बुकर्कने सुरू केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. अल्फान्सो डी अल्बुकर्क पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर होता. यानंच काय केलं होतं, 1910 मध्ये गोवा जिंकलेला होता. इंडोनेशियातील काय तर जी काही अरबांची मक्तेदारी होती ती नष्ट करायची होती, पश्चिम किनाऱ्यावर मुख्यालय स्थापन करायचं होतं आणि व्यापारी मक्तेदारी या ठिकाणी निर्माण करायची होती. हे सर्व उद्देश घेऊन तो भारतामध्ये आला होता आणि त्यानुसार त्याने कार्य केलेले आहेत. मग त्यानंतर बघा याच्यानंतर आलेला आहे निनो दी कुन्हा. ठीक आहे. निनो दी कुन्हा जर आपण बघितलं यानं काय केलं होतं, हे जी काही राजधानी त्यांची सुरुवातीच्या काळामध्ये कोचीन होती, या कोचीनवरून त्यांनी राजधानी कुठं हलवलेली होती, गोव्याला. ठीक आहे. इथं प्रश्न तुम्हाला विचारला जाईल बघा. ठीक आहे. निनो दी कुन्हानं काय केलं होतं, कोचीनवरून जी काही राजधानी आहे ती कुठं आणलेली होती, गोव्याला आणलेली आहे. कधी, 1530 साली त्याने ही जी राजधानी आहे ती गोव्याला आणलेली आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा गुजरातचा जो काही शासक होता त्याच्याकडून दीव, वसई आणि साष्टी हे जे काही भाग आहेत हे त्याने जिंकलेले होते आणि या भागामध्ये जर आपण बघितलं पुढच्या काळामध्ये
या पोर्तुगीजांनी काय केलं आहे, आपल्या वखारी स्थापन केलेल्या आहेत. कोणते कोणते भाग जे आहेत ते गुजरात्याकडून जिंकलेले आहेत. दीव, वसई आणि साष्टी हे भाग गुजरातच्या राजाकडून त्यांनी जिंकून घेतले आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या वखारी ज्या आहेत त्या स्थापन केलेल्या आहेत. यानंतर आपण बघूया डच. ठीक आहे, पोर्तुगीजानंतर जर आपण बघितलं तर कोण भारतामध्ये आले होते, डच भारतामध्ये आलेले आहेत. ठीक आहे, सुरुवातीला जर आपण बघितलं कोण येणार होते भारतामध्ये, येणारे पहिले कोण आहेत, पोर्तुगीज आहेत. आणि भारतातून जाणारे सुद्धा कोण आहेत, शेवटचे ते पोर्तुगीज आहेत. लक्षात ठेवायचं आहे, भारतामध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं, ठीक आहे, भारतामध्ये सर्वात प्रथम येणारे कोण होते, पोर्तुगीज होते. आणि सर्वात शेवटी जाणारे, ठीक आहे, सर्वात शेवटी भारतातून जाणारे जर आपण बघितलं ते सुद्धा कोण होते, पोर्तुगीजच होते. बघा लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला काय वाटतं सर्वात आधी इंग्रज आले आणि सर्वात शेवटी इंग्रज गेले, पण असं नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, भारतात सर्वात प्रथम येणारे कोण होते, पोर्तुगीज होते. आणि भारतातून सर्वात शेवटी जाणारे सुद्धा कोण होते, पोर्तुगीज होते. हे लक्षात ठेवायचं आहे. आता डच जर आपण बघितलं, होलंड मधले जे काही व्यापारी होते, हे जे काही व्यापारी होते ते एकत्र आले आणि त्यांनी काय केलं आहे, डच ईस्ट इंडिया नावाची कंपनी स्थापन केलेली आहे. कधी, 1602 साली. लक्षात ठेवा, 1602 मध्ये डच मधले जे काही, हॉलंड मधले जे काही व्यापारी होते त्यांनी काय केलेलं आहे, एकत्र आले आणि त्या ठिकाणी एकत्र येऊन डच ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती यांनी स्थापन केली. आणि हे जे काही व्यापारी असतात या व्यापाऱ्यांना काय म्हणतात, वल्देन्स. ठीक आहे, वल्देन्स असा त्यांचा जो काही उपयोग असा त्यांचा काय उच्चार केला जातो. ठीक आहे, कशाचा, या व्यापाऱ्यांचा उल्लेख वल्देन्स असा केला जातो. ठीक आहे, त्यानंतर बघा हे जसे भारतामध्ये आले, मग त्यांनी भारतामध्ये पहिली जी काही वखार आहे ती कुठं स्थापन केली होती, मछलीपट्टणम या ठिकाणी. कुठे, मछलीपट्टणम या ठिकाणी 1605 मध्ये आपली पहिली वखार या डचांनी भारतामध्ये सुरू केलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, पहिली वखार कुठे, मछलीपट्टणम या ठिकाणी त्यांनी 1605 साली पहिली वखार भारतामध्ये सुरू केलेली आहे. मग 1690च्या अगोदर आपण बघितलं, पुलकित हे काय होतं, तर यांचं प्रमुख व्यापारी केंद्र होतं किंवा प्रमुख केंद्र आपल्याला म्हणता येईल. कोणाचं, डचांचं. कोणतं प्रमुख केंद्र होतं, पुलकित हे प्रमुख केंद्र होतं. कधीपर्यंत, 1690 पर्यंत. मग त्यानंतर जर आपण बघितलं तर नागपट्टणम हे जे आहे ते यांचं प्रमुख केंद्र बनलेलं आहे. ठीक आहे, सुरुवातीच्या काळामध्ये कोणतं प्रमुख केंद्र होतं, तर पुलकित हे प्रमुख केंद्र होतं. आणि त्यानंतर कोणतं झालेलं आहे, मग नागपट्टणम हे यांचं प्रमुख केंद्र आपल्याला सांगता येतं. आता ह्या डचांनी काय केलेलं आहे बघा, या डचांचं जर आपण बघितलं तर यांचं भारतावर लक्ष नव्हतं. ठीक आहे, काय, हे जरी भारतामध्ये आले पण यांचं लक्ष कुठे होतं, तर लक्षात घ्या यांचं लक्ष कुठं होतं, तर जावा असेल, सुमात्रा असेल, इंडोनेशिया असेल, या बेटावर जे काही तिथला मसाले पिकवणारा प्रदेश आहे त्या प्रदेशांवर यांचं लक्ष होतं. बघा महत्वाचं आहे, इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, डचांचं प्रमुख लक्ष कुठं होतं, भारतात नव्हे तर कुठं, जावा, सुमात्रा आणि इंडोनेशियाच्या बेटांवर त्या ठिकाणी यांचं लक्ष होतं. कारण की या बेटांवर सुद्धा काय, मसाल्याचे जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ तिथं सुद्धा पिकवले जायचे. जर आपण बघितलं मग इथं जर कोणाचं त्या ठिकाणी वर्चस्व होतं, तर इंग्रज आणि पोर्तुगीज यांचं वर्चस्व जे आहे ते आपल्याला या बेटांवर त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग या बेट जी आहेत ते पुढच्या काळामध्ये यांनी जिंकून घेतलेली होती आणि या भागावर यांनी काय केलं होतं, आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. मग बघा याच्यामुळे जर काय आहे, तर इंग्रज आणि डच यांच्यामध्ये त्या ठिकाणी जे लढाई आहे ती प्रसिद्ध आहे, एक बेदेराची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. ठीक आहे, बेदेराची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवायचं आहे. बेदेराची लढाई जी आहे ती मग कोणाकोणामध्ये झालेली आहे, इंग्रज आणि डच यांच्यामध्ये या व्यापाराच्या मुद्द्यावरून त्या ठिकाणी हे युद्ध झालं, ही लढाई झाली. आणि या लढाईमध्ये जर आपण बघितलं तर डचांचा पराभव झालेला आहे. आणि मग यांच्या ज्या काही वसाहती होत्या त्या सर्व वसाहती या इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि डच जे आहेत ते 1559 मध्ये यांनी भारत सोडून हे कुठं 1759 मध्ये हे भारत सोडून कायमचे आपल्या मायदेशामध्ये परतलेले आहे. ठीक आहे, बघा सर्वात आधी जाणारे कोण होते, तर लक्षात ठेवायचं आहे डचांनी काय, तर सगळ्यात आधी ते जर आपण बघितलं आले होते दुसऱ्या क्रमांकावर, पण गेलेले आहेत काय, सर्वात आधी ते त्या ठिकाणी आपल्या मायदेशी परतलेले आहेत. कारण की इथं त्यांचा जो निभाव आहे तो लागलेला नव्हता. पोर्तुगीज असतील किंवा इंग्रज असतील यांनी इथं त्यांचं जे काही व्यापार आहे तो चालू दिलेला नव्हता. त्यामुळे आपल्या वसाहती ज्या आहेत त्या सर्व त्यांनी ब्रिटिशांना दिल्या आणि त्यानंतर ते आपल्या मायदेशी हे डच जे आहेत ते निघून गेलेले आहेत. ठीक आहे, यानंतर बघा आहे इंग्रज, महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता बघा 1599 मध्ये काय झालं होतं,
तर साहसी व्यापारी जे आहेत ते एकत्र आलेले होते. ठीक आहे, जे काही इंग्लंड आहे त्या इंग्लंडमधले जे सर्व साहसी व्यापारी होते ते एकत्रित आले आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली आहे. बघा, ठीक आहे, महत्त्वाचं आहे. जॉन मिल्डन हॉल नावाचा एक व्यापारी होता. हे सर्व व्यापारी जे आहेत ते एकत्रित आले आणि त्यांनी काय केलं होतं, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कधी? 1600 साली. मग त्यानंतर ते कुठं गेले, तर राणीकडे गेले. ठीक आहे, मग राणीकडे गेले आणि राणीकडे जाऊन त्यांनी काय केली आहे, भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी त्या राणीला मागितलेली आहे. कधी गेलेले होते ते? 31 डिसेंबर 31च्या रात्री पार्टीच्या दिवशी ते कुठं गेले, राणीकडे गेले आणि राणीला त्यांनी काय केलं होतं की आम्हाला भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी द्या, सनद द्या. त्यानंतर जर आपण बघितलं, या राणीनं काय केलं आहे, राणी कोण होती, एलिझाबेथ. मग या एलिझाबेथ यांनी या ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्षाची सनद दिलेली आहे. किती वर्षाची? 15 वर्षाची सनद आहे ती या राणीने या ठिकाणी या कंपनीला दिलेली आहे. कधी? 31 डिसेंबर 31च्या नाईटला पार्टीच्या दिवशी. बघा, ही जी काही सनद आहे ती या एलिझाबेथ राणीने या कंपनीला दिली आणि भारतासोबत जो 15 वर्ष जो व्यापार आहे ती आता ही कंपनी करू शकत होती. ठीक आहे, मग बघा पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं, राणीनं काय केलं होतं, फक्त 15 वर्षासाठीच परवानगी दिली होती. मात्र राजा जो होता जेम्स पहिला याने 1609 साली ईस्ट इंडिया कंपनीला अमर्यादित काळासाठी काय केलेलं आहे, तर ही सनद दिलेली होती. ठीक आहे, अमर्यादित काळासाठी तुम्ही भारतासोबत व्यापार करू शकता, अशा प्रकारची जी काही सनद आहे ती कोणी दिली होती, राजा जेम्स पहिला याने दिली आहे. राणीने किती वर्षासाठी दिली होती? फक्त 15 वर्षासाठी दिली होती. मात्र जेम्स पहिला याने अमर्यादित काळासाठी ही सनद जी आहे ती ईस्ट इंडिया कंपनीला बहाल केली होती. मग बघा 1609 मध्ये सुरत येथे वखार स्थापन करायची कोणाला होती, तर या ब्रिटिशांना ईस्ट इंडिया कंपनीला आता काय वाटू लागलं होतं की आपली एक वखार जी आहे ती सुरत या ठिकाणी असली पाहिजे. मग त्यानुसार जर एक त्यांचा कॅप्टन होता, हॉकिन्स नावाचा कॅप्टन होता, तो काय करण्यात आला, जहांगीराच्या दरबारामध्ये पाठवण्यात आलं होतं. ठीक आहे, या कॅप्टन हॉकिन्सला काय करण्यात आलं होतं, जहांगीरच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं. पण या जहांगीरनं काय केलं आहे, सुरत या ठिकाणी वखार स्थापन करायला परवानगी दिलेली नव्हती. आता का परवानगी दिली नव्हती, कारण की जहांगीरच्या दरबारामध्ये कोणाचं वर्चस्व त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, तर फ्रेंचांचं वर्चस्व जे आहे, पोर्तुगीजांचं जे काही वर्चस्व आहे ते या जहांगीरच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी होतं. म्हणून या जहांगीरनं काय केलं होतं, तर परवानगी नाकारलेली होती. मग पुढच्या काळामध्ये बघा, या पोर्तुगीज आरमाराचा इंग्रजांनी काय केला होता, पराभव केला होता. त्यामुळं जहांगीरनं 1613 मध्ये सुरत इथं वखार स्थापन करण्याची जी परवानगी आहे ती या ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना किंवा ईस्ट इंडिया कंपनीला या जहांगीरनं दिलेली आहे. ठीक आहे, बघा का नाकारलेली होती, कारण की या जहांगीराच्या दरबारामध्ये पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं. त्यामुळे त्यांच्या दबावापोटी या जहांगीरनं ही वखार स्थापन करायला परवानगी दिलेली नव्हती. मात्र जसं ब्रिटिशांनी या पोर्तुगीजांच्या आरमाराचा पराभव केला तसं जहांगीरांनी काय केलं होतं की तुम्ही सुरत या ठिकाणी वखार स्थापन करू शकता, अशा प्रकारची परवानगी या जहांगीरनं दिलेली आहे. मात्र पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी पहिली वखार जी आहे ती मछलीपट्टणम येथे त्यांनी स्थापन केलेली आहे. ठीक आहे, मग 1615 मध्ये राजा जेम्स पहिला याचा राजदूत जो आहे थॉमस रो हा परत जहांगीराच्या दरबारामध्ये गेला आणि विविध ठिकाणी वखारी स्थापन करण्याच्या परवानग्या ज्या आहेत ते या थॉमस रोने मिळवलेल्या होत्या आणि त्यानुसार पुढच्या काळामध्ये अनेक ठिकाणी या ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं होतं, आपल्या वखारी ज्या आहेत त्या स्थापन केलेल्या आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला जी काही परवानगी आहे ती मिळवताना इथं दिसून येईल. ठीक आहे, सुरुवातीच्या काळामध्ये कोणाचं वर्चस्व होतं, या ठिकाणी जहांगीरच्या दरबारामध्ये. लक्षात ठेवा, जहांगीरच्या दरबारामध्ये कोणाचं वर्चस्व होतं, तर पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं. मग पोर्तुगीजांच्या आरमाराचा पराभव जो आहे तो कोणी केला होता, तर ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांनी या आरमाराचा पराभव केला आणि पराभवानंतर जर आपण बघितलं तर इथली जी काही परवानगी आहे कशाची, सुरतमध्ये वखार स्थापन करायची जी काही परवानगी आहे ती कोणी दिलेली होती, तर या जहांगीरनं या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिलेली होती. हे लक्षात ठेवायचं आहे. वर्चस्व कोणाचं होतं सुरुवातीच्या काळामध्ये, या पोर्तुगीजांचं जे वर्चस्व आहे ते याच्या दरबारामध्ये होतं. म्हणून जहांगीरनं काय केलं होतं, तर ती परवानगी जी आहे ती नाकारलेली होती. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा पूर्व किनाऱ्यावर सुद्धा मग ईस्ट इंडिया कंपनीने काय केलेले आहेत, आपल्या वखारी स्थापन केलेल्या आहेत. ओरिसामध्ये हरिपूर असेल, बालासोर या ठिकाणी त्यांनी आपल्या वखारी स्थापन केल्या. त्याचप्रमाणे बंगालमध्ये जर आपण बघितलं,
हुगळी या ठिकाणी त्यांनी आपली वखार स्थापन केलेली होती. हे कुठं आहेत? पूर्व किनाऱ्यावर आपल्या वसाहती त्यांनी स्थापन केल्या आहेत. कोणी? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने. यानंतर बघा 1639 मध्ये फ्रान्सिस डे याच्याकडून जर आपण बघितलं, याने चंद्रगीरचा राजाकडून मद्रासची जागा मिळवलेली होती आणि त्या ठिकाणी वखार स्थापन केली आणि तिला नाव काय देण्यात आलं होतं? फोर्ट सेंट जॉर्ज नाव असं त्या ठिकाणी या वखारीला देण्यात आलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. इथं प्रश्न अगोदर सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. फ्रान्सिस डे यानं काय केलेलं आहे? चंद्रगीरचा राजाकडून मद्रासमध्ये एक जागा मिळवली आणि त्या जागेवर त्यानं काय केलेलं आहे? एक वखार स्थापन केलेली आहे. त्याला नाव काय दिलेलं आहे? फोर्ट सेंट जॉर्ज असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. महत्त्वाचं आहे बघा. कुठं? मद्रासमध्ये. येथेच ब्रिटिशांनी काय केलेलं आहे? भारतातला पहिला किल्ला जो आहे तो यांनी बांधलेला आहे. ठीक आहे. फोर्ट सेंट जॉर्ज नावाचा पहिला किल्ला मद्रासमध्ये त्यांनी त्या ठिकाणी बांधलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. इथं प्रश्न विचारला जाईल. यानंतर 1661 मध्ये इंग्लंडचा जो काही राजा होता त्या इंग्लंडच्या राजानं काय केलेलं आहे? तर पोर्तुगीजांच्या कन्येसोबत त्या ठिकाणी विवाह यांचा झाला आणि त्यानंतर जर आपण बघितलं यामध्ये त्या ठिकाणी अंदन म्हणून काय दिलेलं आहे? पोर्तुगीजांकडून बॉम्बे हे बेट इंग्लंडच्या राजाला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. काय झालेलं होतं? तर इंग्लंडचा राजा आणि या पोर्तुगीजांची एक कन्या आहे, पोर्तुगीज राजाची कन्या, या दोघांचा विवाह झाला आणि या विवाहामध्ये अंदन म्हणून काय देण्यात आलं होतं? मुंबई हे बेट देण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचं काय? मुंबई हे बेट जे आहे ते पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या राजाला ते काय दिलेलं आहे? गिफ्ट म्हणून दिलेलं आहे, अंदन म्हणून दिलेलं आहे. मग या इंग्लंडच्या राजानं पुढच्या काळामध्ये काय केलं आहे? हे जे काही मुंबई हे बेट होतं ते वार्षिक भाड्यानं, ठीक आहे, वार्षिक जर आपण बघितलं तर 10 पाऊंड इतक्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं? तर हे जे काही बेट आहे ते ईस्ट इंडिया कंपनीला भाड्यानं या ठिकाणी या राजानं दिलेलं आहे. ठीक आहे. बेट कोणाचं होतं? पोर्तुगीजांचं होतं. मग काय झालं होतं? पोर्तुगीजांच्या राजाची कन्या आणि इंग्लंडचा राजा यांच्या दोघांचा विवाह झालेला होता आणि या विवाहाप्रसंगी हे मुंबई बेट अंदन म्हणून इंग्लंडच्या राजाला त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. मग या इंग्लंडच्या राजाने वार्षिक 10 पाऊंडच्या भाड्यानं ते कोणाला दिलं होतं? ईस्ट इंडिया कंपनीला दिलेलं होतं. आणि पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं जे काही भारतातलं प्रमुख बेट म्हणून कोणतं बेट आलेलं होतं किंवा प्रमुख वखार जर आपण बघितली तर ती कोणती होती? मुंबई हीच त्या ठिकाणी बनलेली होती. हे लक्षात ठेवायचं आहे. यस. यानंतर पुढे बघा फ्रेंच जर आपण बघितले, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची जी काही स्थापना आहे ती कधी झाली होती? 1664 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झालेली आहे? 1664 मध्ये याची स्थापना झाली. आणि भारतातली पहिली जर वखार आपण बघितली तर ती कधी? सुरत या ठिकाणी 1668 मध्ये या फ्रेंचांनी स्थापन केलेली आहे. कधी? 1668 मध्ये. लक्षात ठेवा पहिली वखार भारतामध्ये कधी फ्रेंचांनी? 1668 मध्ये सुरत या ठिकाणी स्थापन केली. त्यानंतर मछलीपट्टणम मध्ये सुद्धा त्यांनी वखारी स्थापन केल्या होत्या. त्यानंतर मार्टिन आणि लेस्पिन हे जे काही यांनी काय केलेलं आहे? मुघल गव्हर्नरकडून एक गाव मिळवलं आणि पुढे हेच गाव काय झालं होतं? पॉंडिचेरी म्हणून उदयास आलेलं आहे. ठीक आहे. आता गोवा जर आपण बघितलं तर गोव्याच्या भागावर पोर्तुगीजांची सत्ता होती आणि पॉंडिचेरीचा हा जो काही भाग आहे त्याच्यावर कोणाची सत्ता होती? फ्रेंचांची सत्ता होती. मग फ्रेंचांचा पहिला गव्हर्नर कोण होता? हा मार्टिनच होता. मग मार्टिननं काय केलं आहे? हे जे काही मुघल गव्हर्नर आहे या मुघल गव्हर्नरकडून एक गाव मिळवलेलं होतं आणि पुढे हेच गाव काय म्हणून ओळखलं जाऊ लागलेलं आहे? पॉंडिचेरी म्हणून ओळखलं जाऊ लागलेलं होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चंद्रनगर असेल, माहे असेल, यानम असेल, कारिकल या ठिकाणी सुद्धा फ्रेंचांनी आपल्या प्रमुख वसाहती आहेत वखारी ज्या आहेत त्या स्थापन केलेल्या आहेत. कोण्या ठिकाणी? चंद्रनगर, माहे, यानम, कारिकल या भागामध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये वखारी स्थापन झालेल्या आहेत. त्यानंतर बघा पुढे जर आपण बघितलं यांचा एक गव्हर्नर आहे, प्रसिद्ध महत्त्वाचा गव्हर्नर आहे. त्या गव्हर्नरचं नाव काय होतं? डुप्ले होतं. हा जो काही आहे तो भारताचा फ्रेंच गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी याला पाठवण्यात आलं होतं. याबद्दल आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस युद्ध अभ्यासू जे काही संघर्ष असतील त्या संघर्षामध्ये आपण त्या ठिकाणी डुप्लेविषयी डिटेलमध्ये घेऊयात. इथं न घेता तिथं आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी कव्हर करूयात. ठीक आहे. इथून पुढे जर आपण बघितलं इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये सतत संघर्ष व्हायचे. मग यांच्यामध्ये काही युद्ध सुद्धा झालेले आहेत. ते युद्ध कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? कर्नाटक वार. ठीक आहे. कर्नाटक युद्ध म्हणून सुद्धा इंग्रज आणि या ठिकाणी फ्रेंच यांच्यामधले वार जे आहेत की युद्ध जे आहेत ते प्रसिद्ध आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. मग या फ्रेंचांनी काय केलेलं आहे? पॉंडिचेरी येथे फोर्ट लुई नावाचा एक किल्ला त्या ठिकाणी बांधलेला आहे. कुठे? पॉंडिचेरी येथे. कोणता? फोर्ट लुई नावाचा किल्ला जो आहे तो या पॉंडिचेरीमध्ये या फ्रेंचांनी उभारलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे मद्रासमध्ये कोणता उभारलेला होता? पॉंडिचेरीमध्ये कोणता उभारला होता? इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. पॉंडिचेरीमध्ये कोणता आहे? फोर्ट लुई नावाचा किल्ला बांधण्यात आलेला आहे. यस.
यानंतर बघूया डॅनिश. ठीक आहे, सर्वात जर आपण बघितलं तर डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती कधी आली होती? 1616 मध्ये ती भारतामध्ये आलेली आहे. ठीक आहे, या कंपनीची जी काही स्थापना आहे ती कधी करण्यात आली होती? 1616 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी म्हणून इथल्या लोकांनी जे आहे ते कंपनी स्थापन केली. आणि भारतामध्ये जर आपण बघितलं त्राकेंबार या ठिकाणी 1620 मध्ये या डॅनिश व्यापाऱ्यांनी पहिली वकार जी आहे ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे. कितवी? पहिली वकार कोणत्या ठिकाणी? त्राकेंबार या ठिकाणी यांनी स्थापन केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 1676 मध्ये सेरामपूर हे जे आहे पश्चिम बंगालमधलं जे काही सेरामपूर आहे या ठिकाणी त्यांनी आपलं काय केलं होतं? मुख्यालय बनवलेलं आहे. कोणी? डॅनिश लोकांनी आपलं मुख्यालय कशाला बनवलं होतं? सेरामपूर याला आपलं मुख्यालय म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर 1445 मध्ये भारतातल्या ज्या काही सर्व वखारी आहेत त्या कोणाला विकलेल्या होत्या? यांनी इंग्रजांना त्या ठिकाणी विकल्या आणि ते कुठे गेलेले आहेत? मग आपल्या आपल्या देशाला मायदेशी परतलेले आहेत. ठीक आहे, इंग्रजांसोबत यांचं त्या ठिकाणी व्यापार जो आहे तो इंग्रज असेल फ्रेंच असेल यांच्या लढाईमध्ये किंवा यांच्या स्पर्धेमध्ये हे डॅनिश लोक जे आहेत ते इथं टिकाव धरू शकले नाही. यांचा व्यापार जो आहे तो इथं होत नव्हता. म्हणून यांनी काय केलेलं आहे? आपल्या वखारी ज्या आहेत भारतातल्या सर्व ते इंग्रजांना दिले, इंग्रजांना विकल्या आणि ते कुठं गेलेले आहेत? परत आपल्या मायदेशी त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे डॅनिश यांची जी काही प्रमुख वकार आहे, पहिली वकार आहे ती कुठं? त्राकेंबार या ठिकाणी त्यांनी स्थापन केली होती. आणि भारतातलं या डॅनिशांचं मुख्यालय कोणतं होतं? पश्चिम बंगालमधलं सेरामपूर हे त्यांचं मुख्यालय होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे काही युरोपियन लोक होते ते भारतात कशासाठी आले होते, का आले होते, कोणत्या मार्गाने त्यांना यावं लागलं होतं, त्याचप्रमाणे या नवीन मार्गाचा शोध का लावा लागलेला होता, कोणती कंपनी कधी आली, हे सर्व जे काही आहे ते आपण या लेक्चरमधून त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.